हा बस झालं. लय रायडिंग केली आता, बस झालं. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता फायनली पोहोचलो आहोत कोकणमध्ये आणि तुम्ही पाहू शकता समुद्र किनारा. थोड्या वेळ आम्ही व्हॉलीबॉल खेळून आता झालंय आणि आता मस्तपैकी सनसेटचा नजारा बघत आहोत. हा बघा सनसेट, एकदम पीसफुल. आणि हे पाहू शकता आपल्या रूम मधून डायरेक्ट बीच वरचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सकाळ सकाळी आम्ही निघलो श्री महाबळेश्वर स्वामी टेम्पलला आणि तिथं जाण्यासाठी आपल्याला लुंगी नेसावीच लागते, तो ड्रेस कोड आहे. त्यानंतर आम्ही व्हिजिट केलं ओम बीच, जे की ओमच्या शेपमध्ये बनलं आहे. मग आम्ही निघालो कुडळे बीचला आणि तिथे एक मस्त सनसेटचा एक्सपिरियन्स घेता आला. आणि हे फायनली कोकणचं मेन बीच, जे की टेम्पलच्या जवळच आहे. आपले सगळे बीच झाले आहेत, जेवण पण झालंय. आता मस्तपैकी झोपूया आणि उद्या निघूया. याना केव्स किती किलोमीटर आहे? 39. किती किती मिनिट लागतात? मिर्झन फोर्ट आहे ना? सनराईज कसले भारी दिसतात रे. हे बघ सनराईज असे रे. इथं लिहिलंय डोंट ट्रस्ट गुगल. आता सरळ चालायचं. बघ याना केव्स अहेड असं लिहिलंय. किती पोळे दोन आहे.
बेस्ट एक्सपिरियन्स होता यार. याना केव्जला तर फॅमिली वगैरे सगळे लोक आले होते. तिथं नाश्ता वगैरे केला. आता आपण निघूया. 2,000 years later. आधी टंकी फुल करली पाहिजे. लेट्स गो. गोकर्णा राईट साइड. चला गोकर्णा आणि पॉवर पेट्रोल आहे का? पॉवर पेट्रोल. पॉवर. We want only power petrol. A few moments later. पेट्रोल भरलंय फुल. पॉवर पेट्रोल. स्ट्रेट टू मुरुडेश्वर. आधी चेक इन करू मग मुरुडे. आराम. Continue on National Highway 66 for 3 kilometers. मस्त एक्सपिरियन्स होता रे. स्टॅच्यू मस्त आहे. मंदिर पण मस्त आहे. बीच तर एक नंबर. इकडं पण चर्च. $2,000 years later. गुड मॉर्निंग. आज आपला कितवा दिवस आहे? नो आयडिया. पण आम्ही आत्ता सातवा दिवस. पण आम्ही आत्ता चाललो आहोत महागणपती टेम्पलला. आणि मंदिराच्या जवळच आम्ही एक रूम बुक केली होती. तिथंच आम्ही थांबलो होतो. भाई सहलचं काय मॅटर आहे. सगळीकडे सहलच येते कुठून. वाह वाह.
चला, आपलं गणपतीचं मंदिर तर झालं. आता नेक्स्ट स्टॉप काय आपला? होनावर आणि मग जोग फॉल्स. आधी जोग फॉल्स, मग होनावर, बॅक वॉटर बोटिंग आणि मँग्रोव्ह. तेच होणावर मध्ये मॅंग्रोव्हच जायचे. चालायचं? हां, तेच आहे ना. अरे तिथंच तर जायचं होतं आपल्याला. अनटच हेवन आहे ना ते. केरला पॉईंट काय आहे? हा, तो लोकेशन वाईज बोलला की ते केरला पॉईंटला जायचं असेल तर वेगळे चार्जेस, मँग्रोव्ह ट्रीजला जायचं असेल तर वेगळे चार्जेस. मला वाटतं आपण केरला पॉईंट करू आणि मँग्रोव्ह ट्रीजला वॉकिंग करत जाऊ. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट जोग फॉल्सला जाऊ. काय म्हणतो? 100%. तुझं हील झालं वाटतं जिभेचं, जाड जीभ. बरं झालं का? म्हणलं ना पुण्यात पोहोचली. नाही रे, आधीच होईल रे. उद्या निघालो तिथून आपण. आज संध्याकाळपर्यंत होईल ना. आणि आपल्याला अजून एक दिवस थांबायचं आहे उद्याचा. कुठेतरी मिडल पॉईंटला स्टे करावं लागणार आहे. इथून पुणे म्हणजे 13 आवर्सचा रन आहे तो. 13 आवर्स कंटिन्यू नाही होणार आपल्याला, कुठे थांबावं लागेल. क्या समय यहाँ पे? सीधा आ जाओ सर, एक रेलवे ब्रिज है ऊपर. आप किधर है अभी? हाँ, यहाँ पे हॉलीडे शरवती बैक. हाँ, थोड़ा आगे आ जाओ. थोड़ा आगे आके आपको एक ब्रिज के नीचे एक जॉली बोटिंग दिखेगा. थोड़ा आगे हो. जॉली बोटिंग ना. हाँ, उधर अंदर आ जाओ. ठीक है. जॉली जॉली भावा, बस. गुंदा सगळे पॉईंट तसले सगळे. ते मँग्रोव्ह ट्रीज. आधा घंटा से स्टार्ट होता है. आधा घंटे पे इधर से घुमा के आता है, उसका वो प्लेस नहीं रहता है. 1 घंटे पे केरला व्यू आता है, शरावती रिवर केरला व्यू. ये 45 मिनट का राइड है. ये 1 आवर 15 मिनट लगता है लोटस जाने के लिए. ये 1 आवर का. हाँ, ये वाला सर आपको 1200 से स्टार्ट होता है. 1200 मैंग्रोव्स के लिए. इधर केरला व्यू, शरावती रिवर, ये तो 1500 लगता है सर. अगर आप लोटस को जाना है तो 2000 लगता है सर. ठीक है. जाते समय एक प्राइवेट बोट देते हैं, एक ड्राइवर आता है, वो आपको फोटो खींच के वो पूरा दिखाएगा. आपको वीडियोस वगैरह करके वीडियोस भी कर देता है, उसमें ऐड है क्या? हाँ, नहीं आपका मोबाइल से ही करके देता है वो. अच्छा. आप लेकिन उसी पैकेज में या फिर एक्स्ट्रा चार्ज है? नहीं वो उधर से हमारा ड्राइवर ही करके देता है. उठाली भावांनो. आओ बा. मस्त. शरवती रिवर मध्ये थोड्याच वेळात आपण आता केरला पॉइंटला जाणार आहोत. मस्त व्ह्यू आहे. सगळे पांढरा पण
हे आहेत मँग्रोव्ह ट्रीज. भाऊ हे काटे काटे काय काय माहिती भाऊ, तो हॉलिवूडचा पिक्चर लक्षात यायला मला. एनाकोंडा एनाकोंडा क्यों भैया, एनाकोंडा मूवी भी ऐसा ही है ना? राइट लेफ्ट से एनाकोंडा आ जाएगा. भैया यहाँ पे मगरमच्छ होते हैं क्या? मगरमच्छ होते हैं क्या यहाँ पे? क्रोकोडाइल होता है? क्रोकोडाइल आपण आलो आहोत मँग्रोव्ह बोर्ड वॉकला. काहीच कळत नाही भावा काय लिहिलंय. मँग्रोव्ह डिस्ट्रीब्युशन ओव्हर डिफरंट कंट्रीज. 36% जास्त कुबामध्ये. इंडिया दिसतंय का त्याच्यामध्ये? ग्रीन 7% किंवा 3%. अच्छा, याच्यामुळे जास्त फेमस आहे का? Mangrove trees use sunlight and CO2 to grow. Photosynthesis. Fallen leaves become food for the bacteria best है भाई मैंग्रोव ट्रीज इकोसिस्टम बनवते हैं. अरे मॅंग्रोव्हच आहे भावा ते. किती डेन्स आहे बघ.
आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि आपण आता घरी चाललो आहोत. एकंदरीत ही मस्त ट्रिप होती आणि आपण खूप मजा केली. सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे याना केव्ह बेस्ट होतं आणि त्याच्यानंतर होनावरची बोटिंग बेस्ट ऑफ द बेस्ट. मुरुडेश्वरचं मंदिर एकच नंबर होतं. गोकर्णच्या मंदिरला जायला जो ड्रेस कोड होता त्यामध्ये थोडी केलेली झटपट आणि त्याच्यानंतर आपण मालवणमध्ये केलेली मस्ती तर सोडूनच द्या. त्याच्यासारखी मस्ती कुठेच नाही होणार. सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे मन तृप्त झालं भावांनो. हॉटेल बुक करताना जो झालेला आपल्याला प्रॉब्लेम आहे तो एकंदरीत छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत यातनंच खूप मजा आली आणि या ट्रिपचं सगळं श्रेय आपण आपल्या करण जगतापला देऊया, कारण त्यांनीच पुढाकार घेतला होता. इवन कॅन्सल करण्याच्या एजवर आली होती हा, बट इट वॉज अ बेस्ट ट्रिप आणि आपल्या आयुष्यातली पहिली ट्रिप होती जी 2 व्हीलरवर आपण एवढी लाँग ट्रिप केली आहे. आता पुण्याला जायला आपल्याला एक्झॅक्टली 13 आवर्स तरी लागतील. त्याच्यामुळे आपण पाहूया. 13 आवर्स शक्य तर नाही आहे, पण जेवढं लांब जातं तेवढं जाऊया आणि मग एका जागी स्टे करू शकतो आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास पुण्यापर्यंत. सो लेट्स गो. बस झालं, लय रायडिंग केली आता. बस झालं आता स्टे करू एक. स्पायडरमॅन तर नाही, स्पायडरमॅन तर नाही म्हणलो ना. काय म्हणलो, सनसेट बघ भावा, सनसेट. काय मग काय विषय खोल, दुनिया गोल आहे. भावानो, करणचा मिररच तुटला. 6,000 डायरेक्ट पाणी. 58 हा, ते दोन्ही तेच केले. 1258 तिथून इथं मोज आता म्हणजे 1500 जास्तच नाही. 1350 बरोबर, 348 आणि ते 1000 पहिलं. आणि यासोबतच आपली कोकणची सिरीज संपते.